तुमचं मत होतं आपण पहिला सोडवला तर त्यानंतर डायरेक्ट सर पाचवा घ्या. पाचव्यामध्ये तुम्हाला दिले वायचा वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. समीकरण हे असं आलं ना तर खूप सोपं असतंय समीकरण. बघा या ठिकाणी एकदा मांडून घ्या, तुमच्या लक्षात येईल. वायचा वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. याला काय करायचं, हे जे समीकरण दिले तुम्हाला तर या समीकरणाला दोन्ही बाजूनं 3 न गुणायचं. आपण काय मी शॉर्ट मध्ये लिहितो, दोन्ही बाजूनी त्याला काय करायचे 3 ने गुणायचे. ह्या समीकरणाला दोन्ही बाजूने 3 ने गुणायचं म्हणजे काय करायचं आपल्याला 3 गुणिले वायचा वर्ग अधिक 3 गुणाकारामध्ये 1/3y बरोबर 2 गुणाकारामध्ये 3. आता इथं काय होणार, समीकरण तयार बघा. 3 गुणिले वायचा वर्ग जशाला तसं आपल्या जागेवर अधिक इकडे हे 3 कटले राहिला y म्हणजे y आपल्या जागेवर बरोबर 3 दोन्ही 6. सोपं झालं समीकरण. आता फक्त काय करायचं तुम्हाला, आता मांडणी करायची आहे. आता हे समीकरण आपल्याकडे आलं, गुणाकार तुमच्या लक्षात आला का बघा. आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला 3 गुणिले वायचा वर्ग जशाला तसा y जशाला तसा हा बरोबर चिन्हाच्या पलीकडे, त्याला काय करायचं आपल्याला अलीकडे आणायचं. मग अलीकडे आणण्यासाठी काय करायचं तुम्हाला, हा इकडे अधिक इथं आला म्हणजे वजा झाला बरोबर 0. आता आपलं समीकरण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता ह्या समीकरणाची तुलना कशासोबत करायची बाबा, ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 करून. मी काय पूर्ण लिहित नाही, तुम्ही इथं म्हणजे तुम्ही लिहिताना तुम्ही तुमचं लिहून घेणे बरोबर. आता समीकरण काय 3y म्हणजे याची किंमत या ठिकाणी किती आली आपल्याकडं 3 आली, कॉमा b ची किंमत किती आली ते बघायचं तुम्हाला. b चं काय दिलेलं आहे आपल्याला y ची किंमत किती असते 1, c बरोबर ऋण 6. ह्या किमती आपल्याकडे आलेल्या आहेत. आता आपल्याला y ची किंमत काढायची म्हणजे y घ्यावा लागणार. मग आपल्याकडे सूत्र काय b अधिक वजा जे काय तुमच्याकडे सूत्र दिलेलं आहे, b चा वर्ग वजा 4ac, b चा वर्ग वजा 4 गुणाकारामध्ये ac छेदामध्ये काय आहे का बघून घेणे. आता b नाही, b ची किंमत किती आहे 1, इथं आलं आपलं 1 वजा 4 जशाला तसे. a ची किंमत किती आहे 3, c ची किती आली वजा 6. सरळ सरळ यांचा गुणाकार करायचा. मग आता काय येईल यांचा गुणाकार, साइन त्रिक किती 18 किंवा असं करा 4 त्रिक 12, 12 6 72. हे झालं तुमचं उत्तर. म्हणजे याचा गुणाकार किती येईल ते बघा. गुणाकार किती आला 72 बरोबर. आता हा 72 आलेला गुणाकार कोणत्या ठिकाणी मांडायचा तुम्हाला ते बघा बरोबर. मग आता इथं आपण लिहू 1 अधिक वजा काय तुमचं गुणाकार जे आलेला आहे ते, मग अधिक अधिक 72 बरोबर एकूण गुणाकार तुमचा झाला 73. एक आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आता पुढचं सूत्र काय आहे तुमचं ते घ्या. मग आपल्याकडे सूत्र काय आहे, बरं ठीक आहे इथपर्यंत लिहून घ्या, खालचं तुम्हाला परत दिसणार नाही. पटकन पटकन लिहून घ्या. समजलं का रे, नसलं समजलं तर पुन्हा पुन्हा विचार. बघा सूत्र मांडले. b ची किंमत किती आली तुमच्याकडं 1 वजा 1 जशाला तसा वजा 1. आता वर्गमुळात किती आहे आपल्याकडे आलेलं, b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे तुमच्याकडं 73. 73 ला भाग जाते का रे नाही, 2 गुणिले a आपल्याकडे दिलं. a ची किंमत किती आहे 3, मग हा 3 जशाला तसा. आता इथं थोडंसं कन्फ्युजन आहे, तोपर्यंत आपण याचा गुणाकार करून घेऊ. म्हणून y बरोबर वजा 1 जशाला तसा वर्गमुळात 73 आहे. खालचा गुणाकार आला तुमचा 6 आला का, खालचा गुणाकार किती आला तुमचा 6. आता y बरोबर आपल्याकडे 2 किमती निघणार आहेत जे आपल्याला काढायचं. सॉरी इथं माझ्याकडून चिन्ह राहिलं होतं अधिक वजाचं लिहायचं, ते एकदा प्लीज कन्फर्म करा. एकच मिनिट. वजा 1 अधिक वजा वर्गमुळात आलता आपलं 73 बरोबर ना, छेदामध्ये
2 गुणाकारामध्ये 3, इथं पण तीच किंमत आपल्याकडे राहणार आहे. वर्गमुळात 73 छेदामध्ये आपण इथं गुणाकार केला, तो गुणाकार आला आपला 6. आता काय इथं वजा ही संख्या वर्गमूळाच्या बाहेर घेऊन आपला फायदा नाहीये, बरोबर, कारण 73 ला पूर्ण वर्गमूळ निघणार आपल्याकडे नाही आणि 1 ला पण भाग जाणार नाही. मग या ठिकाणी बघा इथं तेच झालं बघा, परत चिन्ह विसरलंच माझ्याकडून. इथं पण 73, इथं आपण अधिक 73 घेऊ, हे झाले अधिक 73 आपली घेणं. इथं झालं आपलं छेद जशाल तसं 6, कारण पुढं भाग जाणार नाही हे तुम्हाला माहित आहे. किंवा आता इथं किंवा मध्ये 2 किमती मांडायच्या आपल्याला, जिथं चिन्ह सारखे घे. -1 वजा वर्गमुळात 73 छेद किती आलं 6. आता 2 किमती कशा निघणार, समीकरणाला पूर्ण भाग जायला का तुमच्या, नाही जाईल, बरोबर. मग आता हे तुम्ही किती बी वेळ करत बसला तरी समीकरण तुमचं म्हणजे हेच राहणार आहे. मग त्याच्याकडे काय करायचं, एक किंमत घ्यायची तुम्हाला दिलेल्या समीकरणाची, आपण इथे लिहू दिलेल्या वर्ग समीकरणाची जी मुळे कोणकोणती आली, एक जर तुम्ही हे घेतलं तर एक आलं तुमचं -1 अधिक वर्गमुळात 73 छेदामध्ये 6, हे एक वर्ग, हे काय झालं तुमचं मूळ आलं. किंवा दुसरं मूळ काय घ्यायचे तुम्हाला, -1 वजा वर्गमुळात 73 छेदामध्ये किती 6, हे 2 मूळ आलेले आहेत, बरोबर. हे आहेत, इतका सोपा प्रश्न आहे, ते तुम्हाला येत नव्हता, झालं. आता याच्यानंतर बघा काय कन्फ्युजन कोणाला आहे का, किंवा आपल्याला कंटिन्यू करायला पुढं झालं. अशा प्रकारचं आपलं वर्ग समीकरण धड्यामधलं जे काय तुमच्या कन्सेप्ट होत्या ते क्लिअर झाले. असे प्रश्न आहेत, मी याच्यावर आधारित तुम्हाला काही पुन्हा प्रश्न देईन, ते सोडवा. खूप सोप्या स्टेप्स आहेत आपल्याला दिलेल्या. सूत्र लक्षात घ्या, अल्फा आणि बीटाला पण अशाच प्रकारचं एक सूत्र आपल्याला दिलेले, जे आपल्याला आता पुढं पाहायचं. पुढं पाहताना काय करायचं तुम्हाला, पुढं पाहायचं. तू नाही हुशार, पुढंच बघा, पण लक्षात बी राहू दे, आम्ही काय सांगायलो तू काय शिकायला असं व्हायला नको, है का नाही. आता बघा पुढच्या पॅटर्न मध्ये पण हे सूत्र आहे, फक्त आपल्याला काय अल्फा दिलेला असेल किंवा बीटा दिलेला असेल, ज्याच्यामध्ये वर्ग समीकरणाचे मुळे आणि सहगुणक यांच्यातील तुम्हाला जे संबंध आहे दिलेला, हे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे. पेज नंबर आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे 2.4 मधले 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत, हे तुम्हाला माहिती असावं. चला, झालं का, जास्त नको, हो चालते. तुला काय प्रश्न आहे का रे, पेज नंबर 45 काढा, बघा त्याच्यावर आपल्याला काय काय दिले असेल तर बघा पटकन. हो, अल्फा बीटा दिलाय,